नमस्कार, मी अर्चना. आज आपण बनवतोय वरी तांदूळाचा भात आणि बटाट्याची रस्सा भाजी. अशी रेसिपी तुम्ही कुठेही बघितली नसेल, अशी आपण करूया रेसिपी. त्यासाठी आपण सामान बघूया, साहित्य बघूया. वरी तांदूळ हे मी धुवून घेतलेले आहेत आणि याचा भात कसा बनवायचा, फोडणी वगैरे काही नाही करायची, ते आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते. आणि भाजीसाठी बटाटे उकडलेले, त्यासाठी वाटण करायचं आहे. खोबरं, हिरवी मिरची, थोडं आलं, जिरे आणि कोकम. मी नेहमी सांगते आलं आणि कोकम हे ॲसिडिटी कमी करण्यासाठी, उपवास असला की ॲसिडिटी होते, म्हणून हे घेतले. चवीनुसार मीठ, हे उपवासाचं मीठ आहे. जिरे आणि तूप. उपवासाची रेसिपी म्हणलं की असली तूपच घ्यायचं. जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरा. आता हे जे आपलं वाटण करणार आहोत, हे वाटण मी आधी करून ठेवलेलं आहे, तयार आहे. तर आता आपण कृतीकडे वळूया. त्यासाठी आधी मी तुम्हाला दाखवते. हे जे ताट आहे ह्याला आपण थोडं बाजूला करूया. कुकर घेतलाय. या कुकरमध्ये आपण हे धुतलेले वरी तांदूळ टाकूया. असं सुद्धा तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आता यामध्ये आपण प्रमाणात पाणी टाकूया. सेंधव मीठ टाकूया चवीनुसार. यामध्येच आपण जिरे घालूया थोडेसे आणि अर्धा चमचा तूप घालूया. व्यवस्थित याला हलवून घेऊया. कुकरचं झाकण लावून आपण ह्याला गॅसवर ठेवू. वेगळ्या प्रकारचा वरीचा हा भात आहे. आता आपण वरीचं तांदूळ सगळं मिक्स करून ठेवलेलं कुकर ठेवूया. 3 शिट्ट्या झाल्या की आपला भात तयार. आता आपण या कुकरला तिकडे शिफ्ट करूया आणि इथे भाजी बनवू. आपण कढई ठेवली आहे आणि कुकर दुसऱ्या बाजूला ठेवलेला आहे. कढई गरम झाली. तूप घालूया. 2 चमचे तूप घातले मी, तुम्ही तेलही घालू शकता. अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे तडतडले, खमंग वास येत आहे. आपण आता बटाट्याची फोडी घालूया. यामध्ये पाणी घालूया आपण. सेंधव मीठ घालूया चवीनुसार आणि याला एक उकळी येऊ दे. आपण आता काढून बघूया. आता यामध्ये वाटण घालू. यामध्ये आपण सगळं वाटण घातलंय. आपण रस्सा करण्यासाठी आता वाटलेलं जे मिक्सर होतं ना, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून काढून घेतलं. हे पाणी आपण आता त्याच्यात घालायचं. परत 5 मिनिटं याला उकळी येऊ देऊ. 3-4 मिनिट झाले. आपण बघूया भाजी.
वेगळ्या पद्धतीची अशी उपवासाची मस्त बटाट्याची रस्सा भाजी आपली झालेली आहे. आता आपण सर्व करूया. तयार आहे आपला वरीचा भात आणि बटाट्याची रस्सा भाजी. त्यावर आपण थोडंसं तूप घालूया. या तुम्ही खायला. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? वेगळ्या पद्धतीची जरा केलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बघता हे नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच नवनवीन चविष्ट रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.